हा बिझनेस काय आहे ना की ही मुलगी सतत कामातच असते. म्हणलं आता असं असतं, त्याला काय करू शकत नाही. कुठल्याही वेळेला काही काम निघू शकतं. कुठेही जायचं आपलं ऑफिस सोबतच, लॅपटॉप 2 फोन, जिथे बसतो तिथे आपलं ऑफिस सुरू असतं. महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तिघींनी याच्यात रितसर शिक्षण शिक्षण घेऊन केलेलं आहे. येस येस. आय थिंक हे खूप महत्वाचं आहे कारण ते एक वेगळं तुम्हाला बॅकग्राऊंड हा. मिळतं. नॉलेज आणि अपडेट राहणं असेल. या इंडस्ट्रीमध्ये आपण मगाशी बोललो खूप विचित्र गोष्टी घडतात. आपला काही कंट्रोल नसताना सुद्धा काही गोष्टी बिघडतात आणि मग इकडे इकडे धावायला लागतं वगैरे वगैरे. एकतर एवढ्या सगळ्या लोकांच्या बरोबर मी एकटीच होते. काहीच समजलं नाही. टोटली ब्लँक होते मी, की जर का ह्या पॉझिटिव्ह असतील तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन इथं राहणं योग्य आहे का, फक्त ह्यांना आणि ह्यांच्या हस्बंडला सोडून सगळ्यांना इंडियाला घेऊन जाणं योग्य आहे. काहीच विचारच करायचं अशी कॅपॅसिटी नव्हती. हनीमून कपल अंदमानला चाललं होतं, तर येताना त्यांना बोट बऱ्यापैकी कॅन्सल झालं, म्हणजे स्टे वाढला त्यांचा तिथं. ओके. आणि तरीही काहीतरी खटपट करून ते बोटीतनं आम्ही आणलं आणि की आमचा हा लग्नाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस असंच वाक्य होतं त्यांचं. चॅरिटी सिच्युएशन मध्ये लोकांचं काय असतो, व्हॉट इज द लोक सपोर्ट करतात आपल्यावर जास्त रिलाय असतात. तर त्यांना हो रे ऑफ होप आपणच असतो. हो, सो ते सपोर्ट पण करतात. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं परत स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे जागतिक महिला दिन आणि आपण बघितलंय गेल्या कित्येक दशकांमध्ये महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप छान भरीव कामगिरी केलेली आहे. पर्यटन क्षेत्र सुद्धा पूर्वी जेव्हा सुरू झाला तेव्हा बऱ्यापैकी पुरुष प्रधान क्षेत्र असं त्याची ओळख होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये, काही दशकांमध्ये म्हणायला हरकत नाही, बऱ्याच महिलांनी यात खूप छान काम केलंय. खूप स्वतः नाव कमवलंय या क्षेत्रामध्ये. तर आजच्या या खास दिवशी, खास पॉडकास्टमध्ये माझ्याबरोबर 3 अशा महिला उद्योजक आहेत पर्यटन क्षेत्रातल्या, ज्यांनी या क्षेत्रामध्ये अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केलंय आणि स्वतःची एक वेगळी ओळख या क्षेत्रामध्ये बनवली आहे. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या तिघांचंही खूप हार्दिक स्वागत या थँक्यू. खास पॉडकास्टमध्ये. माझ्या मी गेस्टची ओळख करून देतो. या आहेत नैना बलकुंदी, एल.एन. ट्रॅव्हल्स म्हणून. हॅलो. या आहेत वीणा निंबाळकर, Hello. माय ट्रॅव्हल वर्ल्ड. आणि या आहेत पूनम यादव, प्रिशास ट्रॅव्हल वर्ल्ड म्हणून. सगळे पुण्यातले आहेत आणि म्हटल्याप्रमाणे आपण त्यांची आज गोष्ट ऐकणार आहोत त्यांच्याकडूनच, की त्यांनी हा व्यवसाय कसा उभा केला, त्यांना काय चॅलेंजेस आले आणि आता त्या सगळ्यावर मात करून त्यांनी कसा स्वतःची एक ओळख अशी छान निर्माण केली. तर अगदी पहिला बेसिक प्रश्न तिघींनाही आहे, की तुम्ही अशा काळात आलात की जेव्हा मे बी 10-15 वर्ष आली तिघींना हो. व्यवसायामध्ये, की त्या काळात सुद्धा अजून होतं की ट्रॅव्हल व्यवसाय कशाला करायचा वगैरे वगैरे. खूप त्यात पुरुष जास्त होते किंवा कष्टाचं काम खूप होतं त्या काळात सुद्धा. हम्म. तर तुम्हाला तेव्हा असं का वाटलं की आपण ह्या व्यवसायात यावं? म्हणजे कुठल्या उद्देशाने तुम्ही आलात का पलीकडे नोकरी केलीत आणि मग इथे आलात? काय स्टोरी आहे प्रत्येकाची? ॲक्च्युली मी सायकॉलॉजी आणि म्युझिक फील्डमधली आहे. बरं. आणि एक लग्न झाल्यानंतर एक असं होतं की नोकरी करायची नाही. म्हणजे त्याच्यातला एक थॉट असा होता की नोकरी करून अंडर बॉसच्या खाली राहून, टेन्शन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी टाळायच्या होत्या. मग काय करायचा हा मोठा प्रश्न होता. मग टुरिझमचा कोर्स केला बरं. आणि त्या कोर्समधनं तोही असा एक थॉट झाला की आयदर आपण आपली कंपनी चालू करू किंवा टुरिझमच्या एखाद्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर तिथं सर्व्हिस करू. पण परत तो सर्व्हिसचा पार्ट आला, परत पॉलिटिक्स आलं, परत तो बॉस आला, परत ते आणि मग त्या ह्याच्यातनं असं झालं की चला आता चालू करू. ओके. पण त्याची बॅकग्राऊंड अशी होती की ती चालू करून समजा जर पुढे नाहीच जर काही झालं, तर काही फरक पडत नव्हता. समजा बंद पडली, तर बंद पडली असती तरी काही फरक पडला नसता. पण ती छान कंटिन्युएशनमध्ये आणि छान पहिल्याच वर्षी चांगला रिस्पॉन्स आला. त्यामुळे गुड. ते अजूनपर्यंत छान चालू आहे. म्हणजे तुम्ही रीतसर टुरिझम कोर्सेस टुरिझम शिक्षण घेऊन तुम्ही शिक्षण घेऊन या गेलेले. फील्ड आलात. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. माझं म्हणजे बॉर्न फॉर टुरिझम असं आहे. बरं. मी 10वी नंतर ट्रॅव्हल टुरिझमचा डिप्लोमा केला. हो. मग मी ग्रॅज्युएशन माझं मी फ्रेंच लिटरेचरमध्ये केलं अरे क्या बात! फर्ग्युसन कॉलेजमधून आणि मी तेव्हाच आयटा पण केलं.
सो माझा पहिला जॉब हॉटेल इंडस्ट्री होता. सेकंड जॉब वॉज ट्रॅव्हल कंपनी. थर्ड जॉब वॉज इन अ कॉर्पोरेट. बर. आणि कॉर्पोरेटमध्ये असताना थोडं असं झालेलं की चांगलं आहे की हे सगळं इथेच रिटायरमेंट आली तरी चालू शकतंय. म्हणजे मी तेव्हा ट्रॅव्हलच हँडल करायचे. बर बर कॉर्पोरेट मधलं ट्रॅव्हल हँडल करायचे. पण सडनली पर्सनल लेवलवर अशी काही गोष्टी घडल्या की मला जॉब सोडून घरी बसणं आवश्यक झालं. घरी लक्ष देणं आवश्यक झालं. आणि त्या क्रुशियल काळात मी निर्णय घेतला की नाही, आता दिस इज द राइट टाइम टू स्टार्ट युअर ओन ट्रॅव्हल कंपनी. आणि म्हणजे बाहेरून चॅलेंजेस होती, आतूनही चॅलेंजेस बरीच होती. पण टुरिझम हॅज गिवन मी, अपलिफ्टेड मी. ग्रेट सो ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. ग्रेट 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 पुन्हा आपलं माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं जे ग्रॅज्युएशन आहे तेच मी ट्रॅव्हल टुरिझममध्ये केलं सिम्बायोसिसमधनं. बर आणि मी पण इंग्लिश लिटरेचरमधून हे केलेलं स्पेशलायझेशन केलेलं आहे. पण आवड जर का म्हणताल तर मला माझ्या पप्पांच्याकडनं मिळाली, कारण की माझ्या पप्पांना खूप फिरायची आवड होती. म्हणजे मी 2 वर्षाची असल्यापासून मी पूर्ण इंडियामध्ये म्हणा किंवा काय हे ते असं फिरलेली आहे त्यांच्यासोबत. तर ते एक आहेत माझे लहानपणीपासूनचे फोटो आहेत की मी बऱ्याचशा डेस्टिनेशन आता इंडियातले कव्हर केलेले आहेत आपले. बर बर आणि ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये असल्यामुळं तर मला तोच एक हे होता की म्हणजे माझी स्वतःला पण आवड होती की ट्रॅव्हल टुरिझममध्येच करिअर करायचं म्हणून. आणि मी जॉब असा कुठं केलेला नाहीये. ज्यावेळेस ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर मी माझं स्वतःचंच डायरेक्टली ऑफिस सुरू केलं. आणि अगदी छोटं पासपोर्ट आणि रिमिटन्स आणि आपलं करन्सी एक्सचेंज वगैरे त्याच्यापासून सुरुवात केली होती. आणि सोशल मीडियावरती वगैरे ते जास्त त्यावेळेस ॲड म्हणा किंवा मार्केटिंग ते केलं. आणि आता असं आहे की माझे 16 म्हणजे 15-16 वर्षापासूनचे जे ग्रुप आहेत ते अजून सुद्धा व्यवस्थित आहेत, कंटिन्यू आहे. व्हेरी गुड आणि प्रिशा ट्रॅव्हल वेल नोन आहे पुण्यामध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण ही कटिंग महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तिघींनी याच्यात रीतसर शिक्षण शिक्षण घेऊन केलेलं आहे. येस येस. आय थिंक हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याने एक वेगळं तुम्हाला बॅकग्राऊंड मिळतं. हां. आणि Correct. जेणेकरून तुम्ही धंदा नीटपणे करू शकतो बिझनेस. यू आर सिन्सिअर अबाउट युअर बिझनेस. एक्झॅक्टली आणि अजून पण डेस्टिनेशन मॅनेजमेंटचे वेगवेगळे कोर्सेस आहेच आहेत, सर्टिफिकेशन ते पण करतोच आहे ऑनलाईन. करेक्ट करेक्ट त्याच्यामुळे अपडेटेड राहणं गरजेचं आहे. प्रोसेस. टुरिझमला नॉलेज बेस हा महत्वाचा आणि आहे. अपडेट राहणं असेल तर तुम्ही नाही हां. करू शकत. Right. तुम्ही Update अपडेटेड राहणं राहणं गरजेचं आहे. गरजेचं असतं. राईट राईट राईट. पण जेव्हा तुम्ही तिघांनी हा विचार केला, तुम्ही तर कोर्सेस केलेत वेगवेगळे, तुम्ही तर दोघांनी BA फ्रेंच आणि इंग्लिश लिटरेचर वगैरे आहे, म्हणजे असं असताना तुम्हाला घरनं काय सांगायचं की वर द सपोर्टिव्ह ऑफ गोईंग टू ट्रॅव्हल, का रे कशाला ट्रॅव्हल, मग ते खूप आवड आहे, वेळोवेळी इकडे तिकडे जायला लागतं वगैरे, घरच्यांचं काय ओव्हरऑल फिलिंग होतं या सगळ्यात? घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता. अच्छा म्हणजे खूप सपोर्ट होता. 100% सपोर्ट होता. कारण बेसिकली बिझनेस असा कधी बॅकग्राऊंड नव्हती आमच्याकडे, की कोणीतरी बिझनेस रन करतंय आणि आपण त्याच्यात. तर हा पण माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स होता, की टुरिझममध्ये कारण टुरिझम ही गोष्ट अशी आहे, की व्यक्ती तितक्या प्रकृती. तुम्हाला माणसांची ओळख तिथं होते. होते. माणूस ओळखला जातो पहिली गोष्ट. त्यामुळे चांगलं आहे. घरच्यांनी चांगला सपोर्ट केला. म्हणजे काहीच नाही, तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. हा त्याच्यातला पार्ट होता चांगला. म्हणजे मिस्टरांचा महत्वाचा भाग म्हणजे मिस्टरांचा होता, की त्यांनी मला खूप मदत केली. वेबसाईटपासनं परत तुमचं ते एक्सेल फाईल करणं किंवा ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्या जर तुमच्याकडे रेडी असतील ना, तर तुम्ही पुढे इझी जातं रन easy करायला. जातं तुम्हाला. करेक्ट करेक्ट. त्यामुळे खूप चांगला सपोर्ट होता. राईट राईट राईट. तुमचा काय अनुभव आहे? घरच्यांचा सपोर्ट ऑफकोर्स लागतोच या सगळ्या ह्याच्यात. आणि मला विशेष सांगावंसं वाटेल की जेव्हा मी टूर्स घेऊन बाहेर जायचे, तेव्हा माझ्या सासूबाई घरी येऊन थांबायच्या घर सांभाळायला. क्या बात आहे. सो घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय नाही होत काही गोष्टी, स्पेशली लेडीजला ते पाहिजेच असतं. नाही, खासकर मला असं वाटतं की ट्रॅव्हल टुरिझम हा असं फील्ड आहे की लोक त्याच्यात म्हणजे खूप वेगळ्या डिफिकल्ट ह्याच्याने आहे बघतात, असं वेगळ्या बघतात. वेळोवेळी सगळे कामं करायला लागतात, टेन्शन खूप असतं, Tension स्ट्रेस खूप असतं, असतं, तर खूप म्हणून असतं. घरच्यांचं म्हणजे कधी Support कधी झिरो असतं की नको नका जाऊ त्याच्यात वगैरे असं. नाही, पण घरच्यांना एक तुमची पर्सनॅलिटी माहीत असते, एक तुमची कॅपॅबिलिटीज माहीत असतात. सो घरचे सपोर्टिव्ह असतात, की हिला नाही म्हणून काही उपयोग नाहीये. हे खरं आहे. सो छान सपोर्ट आहेच. राईट राईट.
तुम्ही तर म्हटलं की तुम्हाला वडिलांकडनं फिरायला हो, मिळाली हो. त्यामुळे माझ्या आई-पप्पांचा तर फुल सपोर्ट आणि अजून सुद्धा त्यांचा आहेच आहे. म्हणजे फॅमिली जर का म्हणताल तुम्ही, तर माझे आई-वडील सोडून माझे इतर लोकं सुद्धा म्हणजे फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा फुल सपोर्ट असतो मला. आणि टूरचं वगैरे जर का ग्रुप टूरचं म्हणताल तर आईला तर माहिती ती किती जरी नाही म्हणली तरी मी होच म्हणणार आहे. म्हणजे जसं की काश्मीर आहे किंवा काय तुम्हाला माहिती लास्ट टाईम जे झालं त्याच्यावरनं अगं तिकडे तर असं. पण ठीक आहे ना, आता सुद्धा आम्ही म्हणजे काश्मीर प्रमोट करायला डिसेंबरमध्ये काश्मीर टुरिझमनी बोलावलं होतं. जाऊन आलो. जिथं अटॅक झाला त्या ठिकाणी जाऊन आलो. अगं कशाला? अगं म्हणलं ठीक आहे बिझनेस आहे किंवा काय त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे असं काही नाहीये की सपोर्ट नाहीये किंवा काय थोडीशी भीती त्यांना पण असते. साहजिक आहे. पण सपोर्ट मात्र फुल आहे की म्हणजे सीझन असला की आठवणीने काही गोष्टी अगदी लक्षात आणून देणं, करणं वगैरे आणि मेन म्हणजे आपलं कसं आहे ट्रॅव्हल टुरिझममध्ये डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही पण पार्ट आपण बघतो. तर इंटरनॅशनलचे काही-काही वेळेस टायमिंग वेगळे असतात. मग त्यांचे अरायव्हल डिपार्चरच्या वेळेस आपल्याला कॉलिंग असतं. म्हणजे आपल्या स्टाफला आपण त्यावेळेस थोडंसं रिलॅक्स असतात रात्रीचे. Correct, correct. पण ॲज अ ओनर आपली ती रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण क्लायंटचं चेक इन झालंय की नाही किंवा काही ह्या गोष्टी आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण रिलॅक्स झोपू शकत नाही. नक्कीच 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 तर मग त्या पिरियडमध्ये असतं. अगं दिवसा पण रात्री पण 4 वाजेपर्यंत तुझं चालू होतं. पहाटे पण उठून तुझं सुरूच आहे. ते असतं म्हणजे त्यांना थोडंफार पण सपोर्ट मात्र फुल असतो. मला वाटतं मला ह्याच्यातनं मला माझ्या एका अशीच ओळखीची मुलगी आहे ती वडिलांनी मला फोन आला ते म्हणले अरे हा बिझनेस काय आहे नक्की ही मुलगी सतत कामातच असते म्हणलं आता असंच असतं त्याला काय करू शकत नाही तर आय थिंक घरच्या सपोर्ट म्हणजे तुम्हाला ॲज अ महिला म्हणून नाही इव्हन जरी पुरुषाची जरी कंपनी असली तरी त्याला तरी घरचा त्यांना support safe नाही या असतं. हो, trade मध्ये असतं. असणं गरजेचं आहे गरजेचं आहे. कारण वेळात विचित्र आहे कुठल्या वेळेला काही काम निघू शकतं कुठेही जायचं आपलं ऑफिस सोबतच. लॅपटॉप, हा, 2 फोन, हा. जिथे बसतो तिथं आपलं ऑफिस Correct. सुरू चालूच असतं. असतं. करेक्ट 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 पण लॅपटॉप शिवाय कुठेच नाही जाऊ नाही. शकत. नाही 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 आता मोबाईल. हा म्हणजे हा, म्हणजे- मोबाईल, लॅपटॉप 24/7 ऑन द जॉब राहावं ऑन द लागतं हो, जॉब. हो. म्हणून तो घरचे सपोर्ट आहे थिंक आणि सॅटर्डे संडे जर का तुम्ही बघताल तर आपल्याला लोकांना सॅटर्डे संडे ऍक्च्युली आराम असतो वीकेंड आणि सॅटर्डे संडे आपला फुल असतो कारण की लोकांना सुट्ट्या असतात त्याच्यामुळे आपल्याला इन्क्वायरीज म्हणा किंवा काही ह्या गोष्टी जास्त असतात किंवा मीटिंग्स ग्रुप मीटिंग सॅटर्डे संडेला जास्त ठेवतात कारण की त्यांना रिलॅक्स असतं त्याच्यामध्ये नक्कीच नक्कीच. सो लोकांचं युअर असतं. हॉलिडे इज अवर हा बॅटलफील्ड असंच आहे. नाही 24/7 अगदी आहे. job आहे. आणि Exactly. सी वन्स यू लव्ह युअर प्रोफेशन इट कम्स बाय डिफॉल्ट. म्हणजे ते असं काही कंपल्शन वाटत नाही किंवा अरे काय कटकट आहे असं कधीही वाटत नाही. उलट कोरोनामध्ये काम नव्हतं तर त्या पिरियडमध्ये डेस्टिनेशनचं स्टडी खूप जास्त झाला असं. Okay. कोरोनाचे 3 वर्ष जे काढलेत ना आपण विदाउट अडीच वर्ष. बिझनेस हा तर हा, त्या हा. त्या पिरियडमध्ये थोडंसं डेस्टिनेशन वेडिंगला थोडंसं हे करता आलं काहीतरी सपोर्ट त्याच्यासाठी. पण त्या पिरियडमध्ये जे डेस्टिनेशनचं जे हे घेतलं ना program नॉलेज ट्रेनिंग पूर्ण. मी तर म्हणेल की ते आपल्यासाठी खरं खूप चांगलं होतं की थोडासा वेळ आपल्याला मिळाला आपल्यासाठी थोडं कोरोनाने स्टडीसाठी. I think reset झालं सगळं येस येस धंदा करायची पद्धत बदलली Exactly. सगळं बदललं आता वर्क फ्रॉम होम करेक्ट करेक्ट सगळं सिस्टम सगळं त्यांनी एकदम रिमोट Industry वर्क working झालं सगळं. इंडस्ट्रीचा Right. बराच फायदा पण झाला. Right. आणि खूप गोष्टी शिकायला पण मिळाल्या मेन म्हणजे सर. नाही बिझनेस मध्ये आय थिंक बिफोर कोरोना आफ्टर कोरोना असे खूप दोन फेज खूप झालेले खूप आहेत. दोन फेज हो. खूप वेळ झालेले आहेत. करेक्ट 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 पण ह्याच्यात पुढे मी घरचे सपोर्ट आहेच नो डाऊट पण या इंडस्ट्रीमध्ये आपण मगाशी बोललो म्हणजे खूप विचित्र गोष्टी करतात आपला काही कंट्रोल नसताना सुद्धा काही गोष्टी बिघडतात आणि मग इकडे इकडे धावायला लागतो वगैरे वगैरे तर असे तुमच्या गेल्या 10-15 वर्षाच्या करिअरमध्ये असे काही चॅलेंज सिच्युएशन्स आले की ज्यात तुम्हाला अगदी म्हणजे असे सांगायचे वाटत की यातनं आपण सुखरूपपणे आपल्या केपेबिलिटीमुळे बाहेर येऊ शकलो असं काही आहे अनुभव काही हो. आहे ना? माझा श्रीलंकेचा ग्रुप कोरोनाच्या 3rd फेजमध्ये ग्रुप टूर मोठा होता. म्हणजे माझं जयसिंगपूर आणि कोल्हापूरचे BSNLचे लोकं होते. 45 लोकं होते ते. आणि त्यांना कोल्हापूरवरनंच फ्लाईट होती. कंपल्सरी त्यावेळेस टेस्ट होत्या. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की म्हणजे आपण महाराष्ट्रामधल्या टेस्ट, त्याच्यानंतर आपण स्टेट सोडल्यावरतीच्या आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनल अशा 3 टेस्ट होत्या. तर इथनं जाताना तर सगळ्यांच्या टेस्ट निगेटिव्ह होत्या. काही प्रॉब्लेम नव्हता. मस्त आम्ही तिकडे ग्रुप एन्जॉय केला. एकतर कोरोना असल्यामुळे तिकडे श्रीलंकेमध्ये अशी पण गर्दी नव्हती. हार्डली एक 4-5च ग्रुप दिसायचे. ते पण फॉरेनर्स वगैरे इथे जास्त होते. आणि रिटर्न येताना आदल्या दिवशी तिकडनं कंपल्सरी टेस्ट करायची होती. सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्टीम वगैरे घेऊन राहा. आपल्याला टेस्ट करायची आहे. झालं सगळ्यांचं टेस्ट रिपोर्ट संध्याकाळी एक करत 10:30 नंतर यायला लागले तिथनं. आणि पहाटे 3 वाजता मला एनी हाऊ एअरपोर्टला चेन्नईला पोहोचायचं होतं. सगळे रिपोर्ट आले, 44 रिपोर्ट आले. एकच रिपोर्ट आला नाही त्याच्यातला. थोडंसं कुठेतरी टेन्शन आलं. माझा जो गाईड होता तिथला, त्यांनी फोन केला. तर त्यांनी सांगितलं की रिपोर्ट थोडासा काहीतरी
म्हणजे जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा वेगळा वाटतोय. घशामध्ये थोडंसं काहीतरी आम्हाला जाणवतंय. तोपर्यंत वाजले होते रात्रीचे 11:45. त्यांनी तसं फोन केल्यानंतर 2 मिनिटं लिटरली मी सांगू का, एकतर एवढ्या सगळ्या लोकांच्या बरोबर मी एकटीच होते. काहीच समजलं नाही. टोटली ब्लँक होते मी, की जर का ह्या पॉझिटिव्ह असतील, तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन इथं राहणं योग्य आहे का फक्त ह्यांना आणि ह्यांच्या हसबंडला सोडून सगळ्यांना इंडियाला घेऊन जाणं योग्य आहे? काहीच विचारच करायचं अशी कॅपॅसिटी नव्हती. मग त्याच्यानंतर मी माझ्या आईला फोन केला, की म्हणलं आपल्याला इथली कुठली पण एक लॅब बघ, की जिथे आपल्याला परत त्यांची रिचेकिंग करता येईल किंवा त्यांचे रिपोर्ट परत एकदा काढता येईल. आणि मग ते असं आपल्याला मिळणारच नव्हतं कारण की आपण वेगळ्या कंट्रीमध्ये होतो. आपण महाराष्ट्रात नव्हतो, की हां, चला कुठेतरी गेलो आपण लॅब शोधली आणि डायरेक्ट जाऊन आम्हाला तिथनं ती परमिशन घ्यावी लागली. ती परमिशन मिळाल्यानंतर 50 सीटर गाडी माझं गाईड असं ते पूर्ण आम्ही त्या लॅबमध्ये गेलो. तिथल्या त्या लोकांना घेऊन आलो. त्यांचं प्रिंटर, त्यांचं सगळं ते किट आणि त्या मॅडमला परत खालती आणलं एकदा. तोपर्यंत वाजले होते रात्रीचा 1. मला 3 वाजता एनीहाऊ एअरपोर्टला जायचं होतं. आणि त्या मॅडमला सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी परत टेस्ट केल्या 2. एक ती नाकातली होती आणि एक घशातली. नाकातली टेस्ट त्यांची निगेटिव्ह आली. मग मी त्यांना सांगितलं, की माझा हा ग्रुप आहे मोठा. मी त्यांना रिक्वेस्ट केली, की मला फक्त तुम्ही निगेटिव्हचा रिपोर्ट द्या आणि दुसरी जी टेस्ट आहे ती म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी येईल. तोपर्यंत आम्ही इथंच आहे म्हणलं चेन्नईमध्येच आहे. जर का काय वाटलं तर म्हणलं मी परत कॉन्टॅक्टमध्ये राहील राईट, किंवा मी राईट. तेवढे प्रिकॉशन्स घेईल म्हणलं काय असेल तर. तर मग त्या एका टेस्टवरती आम्ही निघालो. पहाटे 3 वाजता हॉटेल तर सोडलं आम्ही. पण त्या पिरियडमध्ये त्यांनी माझ्याकडनं साईन करून घेतली होती, की इन केस जर का ह्या पॉझिटिव्ह आल्या, तर 100% तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार राहताल आणि त्याच्या पुढं काय होईल, ह्याला आम्ही रिस्पॉन्सिबल राहणार नाही. पण लकीली एवढ्या सगळ्या ग्रुपमध्ये म्हणजे प्रत्येकजण आपल्या घरी जाईपर्यंत कुणालाच माहिती नव्हते, की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. फक्त त्यांचे हसबंड आणि मी, आमच्या तिघांच्या मध्येच ही गोष्ट होती. आणि त्याच्यामध्ये असं होतं सर, की म्हणजे 50 प्लस पासूनचे लोकं ते सगळ्यात एजेड जे होते ते 85% म्हणजे 85 एज होतं त्यांचं. तर त्या आणि प्रत्येकाला काय ना म्हणजे ती सायकॉलॉजी त्यावेळेस अशी होती, की एक जण जरी खोकला ना, तर असं होतं, हो, हो, की हो. भीती वाटत होती. हां. तर तुम्हाला सांगते मी त्या दिवशी 42 अवर्स झोपले नव्हते सर. त्याच्यानंतर माझा गोव्याचा लगेचचा ग्रुप होता. आम्ही गोव्याची रिटर्नची फ्लाइट घेतली होती. मी गोव्याला पोहोचल्यानंतर 32 तास झोपली असेल तुम्हाला मी खोटं बापरे बाप! बापरे! असे एक्सपिरियन्स आहेत. त्याच्यानंतर पहलगाम वगैरे हे सगळे येतच जातात सर. पण ह्या फक्त काम राहावं लागतं. अशा खूप चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये लोकांचा काय असतो? व्हॉट इज द म्हणजे लोकं सपोर्ट करतात का नका? करतात. सर त्यांना तर यायचं असतं त्यांना नाही हां, हां. ते आहे. नाही, ते लोक आहे. सपोर्ट करतात कारण ते म्हणजे असं लोकांच्या मनात काही येत नाही ही महिला ही काय करणार वगैरे नाही, असं नाही, नाही. लोकांच्या पूर्ण, मनात पूर्ण. येत नाही. त्यांना उलट की ते आपल्यावर जास्त रिलाय असतात. तर त्यांना रे ऑफ होप आपणच असतो. हो. सो ते सपोर्ट पण करतात. करतात. म्हणजे आता माझ्या केसमध्ये असं होतं की श्रीलंकेलाच मी ग्रुप घेऊन होते आणि माझ्या मते एसनातर्फेच बुकिंग होतं आणि ग्रुप होता तिथे आणि ग्रुप सगळा खूप छान एन्जॉय करत होता आणि ॲक्चुअली तो एका कंपनीचं सगळे मॅनेजर लेव्हलचे लोकं आणि डायरेक्टर्स होता. फॅमिलीसोबत असा तो ग्रुप टूर होती श्रीलंकेची. मी स्वतः ग्रुपसोबत होते. आणि मला रात्री 1-1:30 वाजता त्या डिरेक्टर त्यांनी फोन केला, की मला माझी तब्येत बरी नाही वाटत आहे. मला त्रास होतोय. तर मी माझ्या गाईडला परत फोन केला. तोही रात्रीतून आला आणि आम्ही सगळं त्यांचं एकूण चित्र बघितल्यावर आम्ही निर्णय घेतला, की यांना आणि आम्ही होतो नुवारा एरियासारख्या रिमोट हो. ठिकाणी. तर तिथेच प्रचंड थंडी होती तेव्हा. आम्हाला हॉटेलनी पण खूप चांगली मदत केली. एक गाईड गाडी घेऊन आला. हॉटेलमधून ब्लँकेट्स आणि हे सगळं हॉटेलनी पण दिलं आणि त्यांना आम्ही रात्रीतून तिथल्या सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं. हो. पण टू माय सरप्राईज तो सरकारी दवाखाना पण इतका क्लीन आणि सुंदर होता. तिथे त्यांना ॲडमिट केलं. दोघं नवरा-बायको तिथे थांबले. मी ग्रुपला तेव्हा काहीच सांगितलं नाही रात्रीतून. मी परत हॉटेलला आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं परत ब्रेकफास्ट घेऊन माझा गाईड परत त्यांना ब्रेकफास्ट हॉटेलचा घेऊन गेला. ओके. मग मी परत ब्रेकफास्ट झाल्यावर हॉस्पिटलला गेले. डॉक्टरांना भेटले. डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं, की हे आजच्या आज त्यांना तुम्ही इंडियाला पाठवा. ओके. ओके. आणि मग त्यांच्या मुलांना कॉन्टॅक्ट केला इंडियामध्ये. त्यांचं फ्लाइट रिशेड्यूल केलं. बाकीच्या ग्रुपला सांगितलं, की काही इमर्जन्सी आहे तुम्ही हॉटेललाच थांबा ब्रेकफास्ट झाल्यावर. राईट. कारण नुवारा एरियातून चेकआउट होतं त्या दिवशी. मग त्यांना एक सेपरेट गाडी केली आणि नुवारा एरियातून कॅन्डीला बाकीच्या ग्रुपला मूव्ह केलं. तिथून त्यांना कोलंबोला मूव्ह केलं एअरपोर्टला. आणि एअरपोर्टला पाठवून दिलं. एक त्यांच्यासोबत माणूस पाठवला ड्रायव्हरसोबत
आणि त्यांचं मग तिकडे गेल्यावर त्यांना इमिजिएटली फॅमिलीने ऍडमिट वगैरे करून ही वॉज सेफ अँड ट्रीटमेंट पण त्यांची व्यवस्थित झाली. पण हे टाइमली डिसिजन घेणं आणि ग्रुप डिस्टर्ब न होऊन देणं. मग ग्रुपची पुढची टूर आम्ही त्या दिवशीची थोडीशी हॅम्पर झाली कारण ह्या सगळ्या ह्याच्यात वेळ गेला, पण त्याच्या पुढची टूर परत व्यवस्थित पार पडली. सो अशा सिच्युएशन्स क्विक डिसिजन इज मस्ट. आणि त्या क्षणाला आपल्याला जे राईट वाटतं, आपलं गट फिलिंग जे Actually. सांगतंय ते फॉलो करणं महत्वाचं असतं. आणि ह्याच्यात मला अजून एक सांगायचं वाटतं की आपलं वेंडर सिलेक्शन खूप चांगलं असलं पाहिजे. तर ते जर का आपलं स्ट्रॉंग असेल तर वेंडर वर्क्स ॲज युअर फॅमिली. म्हणजे तो गाईड रात्रीतून उठून तेवढ्या थंडीत आला लोकल लोकांचा सपोर्ट तेवढा गरजेचा आहे. सरप्राईज की लोकल वेंडर तुमचा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं या केसमध्ये. माझ्या बाबतीतला एक्सपिरियन्स असा होता, हनीमून कपल अंदमानला चाललं होतं आणि चेन्नईपासून त्यांना पावसाचं हे सुरू झालं. पावसाळ्यातच होतं, म्हणजे ते मोठी हे होती की आणि तिथं 2 दिवस छान गेले आणि बोटीचा जो प्रवास आहे तिथला, तर येताना त्यांना बोट बऱ्यापैकी कॅन्सल झालं. म्हणजे स्टे वाढला त्यांचा तिथं ओके. आणि तरीही काहीतरी खटपट करून ते बोटीतनं आम्ही आणलं आणि आणलं म्हणण्यापेक्षा ते म्हणाले, की आमचा हा लग्नाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस असंच वाक्य होतं त्यांचं. कारण एवढ्या लाटा होत्या ना, की ते म्हणाले बोटीत आमचा शेवटचा दिवस आहे की काय असं तर आम्हाला वाटलं नाही होतं. इतकं डेंजर झालं होतं. पण ती फॅमिली म्हणजे ते दोघं इतके छान होते ना, की मी तर फॉलोअपमध्ये होतेच त्यांच्या. सारखा त्यांना स्टे सुद्धा करून दिला. त्यांचं हॉटेल परत कारण ज्या दिवशी चेकआउट आहे तेच हॉटेल तुम्हाला परत लास्टला द्यावं. usually हां, ते हां. करू शकतो. बरोबर, मग ते दुसरं बरोबर. हॉटेल शोधा. मग तिथं चेक इन करून द्या आणि मग ते घरी आले माझ्यानंतर. गिफ्ट घेऊन आले. म्हणजे मी त्यांना गिफ्ट देण्याच्या ऐवजी मला त्यांनी गिफ्ट दिलं, की "मॅडम तुम्ही इतकं कोऑपरेट केलं आम्हाला." पण त्यांनी जो हा एक्सपिरियन्स मला सांगितला ना, की "मॅडम आमचा हे पहिला आणि शेवटचा दिवस होता, की काय इतकी वाईट परिस्थिती होती त्याची." पण मी त्यांना नंतर असा एक प्रश्न केला, की सायकॉलॉजिकली कारण माणूस घाबरलेला असतो, नक्कीच. की कुठेतरी मनात ती भीती जर तुमच्या बसली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळ्या पद्धतीने होतो. होऊ शकतो. तर म्हटलं तुम्हाला काही सायटिक ट्रीटमेंट हवी आहे का? किंवा काही असं काउन्सिलिंग टाइप काही हवंय का? तर नाही, पण ते खूप चांगले म्हणजे कस्टमर सुद्धा आपल्याला सपोर्ट करतो. तिकडचे जे लोकल ट्रान्सपोर्टेशन वाले होते, हॉटेलवाले होते, तेही त्यांचा तर चांगला support सपोर्ट गरजेचा आहे. करतात आणि शिवाय आपण तर फॉलोअपमध्ये असतोच, की बाबा सारखं कॉलिंग करून, हे करून, हे करून. नाही, आय थिंक या चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये तुम्ही जो सपोर्ट देता क्लायंटला ना, त्याने तुमचा ट्रस्ट तोच फॅक्टर खूप वाढतो. वाढतो. लक्षात क्लायंटला तर- कळतं की अरे हो. या व्यक्तीला आपण कधी उठू शकतो फोनवर आणि हां, आपली हां. मदत हे कशी तर खूप करणार आहे. मोठे मोठे आहेत. खूप छोटे छोटे पण चॅलेंजेस असतात ना सर. फ्लाईट डिले, फ्लाईट कॅन्सलेशन, हॉटेलमध्ये चेक इनच्या वेळेस म्हणजे आपलं हॉटेल कन्फर्मेशन असतं. आपल्याकडे कन्फर्मेशन नंबर आहे. म्हणजे रिसेप्शनला पर्सन वेगळा, आपण कन्फर्मेशन घेतो, रिझर्वेशन टीम मॅनेजर तो वेगळा. आणि तिथे थोड्या वेळासाठी जी गडबड होते की नाही, की क्लायंट एकदम हायपर, मॅडम इथं नावच नाही. अहो आहे सर, थोडंसं काम राहा, सगळं आहे. पण ते क्लायंटला असं होतं की अरे आम्ही एवढ्या लांबून आलो आणि आमचं इथं कसं काय नाहीये. खूप छोट्या छोट्या गोष्टी. सिच्युएशनला ना जाता हां. तुम्ही जर ती सिच्युएशन म्हणजे कस्टमरनी सुद्धा चांगल्या प्रकारे हँडल करणं आणि आपण त्यांना सपोर्टिव्ह हँडल करणं हो. हा खूप मोठा भाग त्याच्यात असतो. अवेलेबल राहणं ऑन कॉल हे खूप हो. गरजेचं आहे. गरजेचं आहे. मेनली अवेलेबल हे राहणं. खूप गरजेचं आहे. तर म्हणून तर 24/7. सीझन मध्ये कुठं बाहेर जाता येत नाही ना ग्रुप सोबत. जे काय आहे ते सगळं ग्रुप टूर्स आफ्टर सीझन इज. कारण की ऑन टूर ज्यावेळेस क्लायंट असतात त्यावेळेस आपण त्यांना रिचेबल असणं गरजेचं असतं ना खूप, सर. खूप, खूप. बरोबर आहे. आणि काही झालं तर लोक support. फ्रेंड्स म्हणतात की वाव तुझा ट्रॅव्हलचा हो, जॉब हो. तो लोकांचा फार गैरसमज आहे इट मोठा. इज ग्लॅमरस जॉब बट विथ लॉट्स ऑफ सरप्राइजेस. Exactly. नाही, लॉट ऑफ सप्रेस, लॉट ऑफ स्ट्रेस. स्ट्रेस लेवल. हां. खूप आणि जास्त यू हॅव आहे. टू बी व्हेरी काम. म्हणजे तुम्ही टूरवर असताना सुद्धा बरेच प्रसंग असे येतात जे क्लायंटला मागे आपण ड्रायव्हरच्या शेजारी बसलेलो असतो हो. आणि बरेचदा आपण क्लायंटला न कळू देता बऱ्याच हो, गोष्टी हो. आपण सॉल्व्ह पण करतो. हो. करतो एक्झॅक्टली. आणि ते होतं अप्रिशिएट की अरे आम्हाला कळलं पण नाही. माझ्या तर सोबत काश्मीरला ग्रुपमध्ये एक लेडीज होत्या. 60 प्लस वगैरे लेडीज होत्या त्या. आणि मला हे पण माहिती नव्हतं की त्यांना म्हणजे ते विसरतात वगैरे किंवा काही गोष्टी. आणि त्यांच्या फॅमिलीने माझ्यासोबत पाठवून दिलं. मला थोडीशी आयडिया तरी हवी होती त्याबद्दल की असं-असं त्यांना प्रॉब्लेम आहे. लिटरली म्हणजे ते एखादं बाळाला आपण कसं हाताला धरून की "हां, तुम्ही खाल्लं ना, आता तुम्ही जेवलात बरं का." म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला. आणि हे नंतर मला रिअलाईज झालं ज्यावेळेस त्यांची पर्स त्यांच्याचकडे आणि त्या मला
अगं माझी पर्सच नाहीये का, कुठेतरी बघितली का? आपल्याला आपण स्वतः पण ठेवलेलं असतं, पण आपल्याला ते कळत नाही पटकन घाई गडबडीत. मग नंतर एकदा जेवायला बसलो, त्या मला म्हणल्या, "अगं मी जेवलेच नाही." म्हणलं, "अरे अख्खा ग्रुपचा म्हणलं फोटो आहे." मग माझं थोडंसं लक्ष झालं, की म्हणलं यांना काहीतरी. आणि थर्ड टाईम मला कधी कळलं, की ज्यावेळेस आपण बघ गुलमर्ग पहलगामला जाताना आपल्याला चेन कार असतात त्या. तर त्याच्यातनं त्यांना कसं उतरायचं हेच त्यांना आठवायला तयार नाही. त्या डायरेक्ट उडी मारायला लागलेल्या मागच्या साईडनी. अरे बापरे. म्हणलं आता म्हणलं ह्यांच्याकडं फार स्पेशल लक्ष. केअर आणि लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणजे असे खूप छोटे-छोटे चॅलेंजेस आहेत सर, की असं नाही की ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आणि मोठेच चॅलेंजेस यायला पाहिजे. माझं एकदा असं झालं होतं सिंगापूर, मलेशिया लेडीजची स्पेशल टूर घेऊन गेले होते. आम्ही 8-9 जणीच होतो आणि मलेशियावरनं सिंगापूरला बाय बस आमचं हे होतं आणि तो बसवाला इतका निवांत गाणी लावून मोठमोठ्यानं चाललंय आपलं. अरे त्याला मी 4 वेळा सांगून आले, "माझं फ्लाइट आहे बाबा, आता तू मला काहीतरी करून पोहोचव." तोपर्यंत इतकी माझी फोनाफोनी एअरलाईनला फोन लाव, इकडनं मिस्टर इकडं फोन करतायत, की आम्ही वेळेत पोहोचू याची गॅरंटीच नव्हती. 5व्यांदा त्याला जरा आरडाओरडा करून सांगितलं, "बाबा मला पोहोचव, मला जायचंय आता कुठेतरी." कारण केवढा मोठा नंतरचा मी एकदा बापरे! एका कंपनीचाच ग्रुप घेऊन होते. फॅमिलीज सगळे म्हणजे फॅमिलीज होत्या त्या. काश्मीरला होते हसबंड वाईफ सगळे आणि तो कंपनीचा ग्रुप परत तसंच होतं, की त्यांचे मॅनेजर, Correct, डायरेक्टर्स correct. आणि ते सगळे नाशिकच्या पण आतल्या एका गावाकडचे सगळे होते. आणि द सॅड पार्ट वॉज की टूर सगळी छान चालू होती आणि एका मध्यरात्री फोन वाजला आणि त्या डायरेक्टरच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला. बर. अरे आणि ही वॉज ऑन द स्पॉट डेड. आणि आता ते त्यांना सांगायचं आणि ते त्यांना सांगून त्यांना बाकी ग्रुपला डिस्टर्ब न होता right, त्यांना बाहेर काढायचं. इट वॉज द सॅडेस्ट चेकआउट आय हॅड डन. right. द सॅडेस्ट चेकआउट. म्हणजे तो जो काही सपोर्ट देणं त्या बायकांना, त्या आईला सांगणं अ, खूपच हॉरिबल होता तो. आणि मग बाकीचा ग्रुपचा मूड सगळा गेलेला होता. Correct, पण correct. जसं म्हणतात तसं शो मस्ट गो ऑन. तर बाकीच्या ग्रुपने टूर तर कंटिन्यू केली मूड नसताना, पण ते खूपच तो जो इन्सिडेंट असा डोक्यात बसला. पण त्या लोकांना म्हणजे ती जी 4-5 फॅमिली मेंबर्स होते, क्लोज फॅमिली, ते सगळेच त्या दिवशी तिकडून निघाले. त्यांचं फ्लाइट रात्रीतून सगळं करणं वगैरे काम आम्ही केलं. सो सकाळच्या 7च्या फ्लाइटला त्यांना आम्ही एअरपोर्टला पोहोचवलं. पण तो जो म्हणजे तो इम्पॅक्ट अजूनही त्यांच्या पण मनावर आहे आणि माझ्याही आहे आणि ते अजूनही मला हे करतात, अशा की गोष्टी नाही त्या होत दिवशीचा तो जो तुझा सपोर्ट होता आम्हाला, Right. तो आम्ही कधीच विसरू नाही शकत. Correct, correct. सो अशा खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी पण होतात आणि कधी-कधी असे सर सॅड एक आहे पार्ट्स ना पण होतात. फॅमिली बॉन्डिंग होतं आपलं आपल्या क्लायंट बरोबर. नक्कीच. म्हणजे क्लायंट न राहता येत ना, आपण ज्यावेळेस ग्रुप टूर वरती असतो ना, तर आहे ना Actually. खूप गोष्टी शेअरिंग होतं सर. म्हणजे आपले काही एक्सपिरियन्स आपण त्यांच्याबरोबर शेअर करतो ते लोकं. तर मग तिथे ते त्यावेळेस क्लायंट आणि आपलं जे रिलेशन असतं ना, ते पूर्णपणे वेगळं होतं. ठीक आहे आम्ही प्रोफेशनल असतो त्या पिरियडमध्ये सुद्धा. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हावभाव असतात किंवा एक्सप्रेशन्स त्याच्यावरनं कळतं, की हां, हे हॅपी आहेत आणि ज्यावेळेस ते स्वतः गोष्टी काही सांगायला लागतात किंवा एक्सप्रेस व्हायला लागतात त्यावेळेस कळते, की अरे बॉन्डिंग आता जरा वेगळं Correct, correct. अजून छान आणि व्हायला आणि लागलंय. स्पेशली लेडीज स्पेशल टूर्सला तर हा अनुभव खूप खूप येतो, येतो. की लेडीज ओपन अप होतात. म्हणजे कित्येक त्यांनी मनात ठेवलेल्या गोष्टी असतात, कित्येक न सांगितलेल्या कुणाला गोष्टी असतात, त्या आपल्याबरोबर शेअर होतात ऑन टूर. कारण ऑन टूर हे पूर्ण वेगळं वातावरण वेगळं, असतं. वेगळं, जेव्हा वेगळं लेडीज असतं. स्पेशल टूर असते, तेव्हा लेडीज त्यांच्या एका वेगळ्याच झोनमध्ये असतात आणि ते जे शेअरिंग होतं, ते जे बॉन्डिंग होतं, ते लाईफ लाँग ते असतं. lifelong असतं. Correct, correct, correct. सर लेडीज स्पेशल ग्रुपमध्ये काही काही वेळेस मज्जा पण एवढी होती, मजा पण की येते. खूप जास्त Correct. म्हणजे एवढं आणि I एन्जॉय think करतात गेल्या ते. काही वर्षात ह्या ट्रेंड खूप वाढल्या जास्त वाढले. वाढलंय, लेडीज ओनली वाढलंय. टूर्स वगैरे सोलो खूप टूर्स. सोलो टूर वाढले, सोलो मेन लेडी ट्रॅव्हलर्स खूप वाढले येस. आता. मेन कसं आहे की लेडीज खूप इंडिपेंडंट झाल्यात फायनान्शियली, विचारांनी इंडिपेंडंट झाल्यात. इंटरनेट हॅज शोन देम की जग छान आहे आणि तुम्ही बघावं ते. कुठेतरी रिलॅक्सेशन आणि त्यांना रिलॅक्सेशनची गरज गरज आहे. असते. लेडीजला वेगवेगळे ट्रेन्स, छान छान रिसॉर्ट्स आहेत, स्पाज आहेत, जे लेडीजला एन्जॉय करायचे असतात. आणि मला असं वाटतं सोशल मीडिया इतकं वाढलंय ना, की कुठेतरी Social आपण media जाऊन खूप आल्याचा तो एक फोटो वेगळं असतं किंवा ते. एक reel, सॅटिस्फॅक्शन yes. म्हणतात हा त्या. जो नाही, आणि तो post एक आहे आणि ज्याने आयुष्यभर किंवा आयुष्यभरपेक्षा त्यांनी 15-16 वर्ष घरात काढली आहे. हो. ना कुठे त्यांना- खेचले पण नाही,
असं लोकांना एक आउटलेट मिळतं काहीतरी मिळतं. जग बघणं आणि ज्यावेळेस जग तुम्हाला मुलं शिकवतं थोडीशी खूप. मोठी होतात ते त्यांचं करायला Exactly. लागतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता आपल्याला थोडासा वेळ थोडा द्यायचा वेळ स्वतःसाठी आलेला आहे. वेळ देऊ मग शकतो. 100% त्यांचे ग्रुप डिपार्चर लेडीज स्पेशल कडे खूप थोडंसं वाढलंय. टर्न होतात त्या. प्रमाण आणि जे असं आहे. झालंय की थोडं पूर्वीचं असं होतं की अच्छा तू एकटी गेली, आता असं झालंय की तू कुठल्या कुठल्या आणि किती कंट्रीज केल्यास. मुळात माइंडसेट चेंज व्हायचा. सर Mindset ऍज अ change ट्रॅव्हल एजंट आम्ही ऍज अ ट्रॅव्हल प्रोफेशनल आम्ही सुद्धा सोलो जाऊन येतो ना. आम्ही पण रेकी करतो. Exactly. दरवेळेस रेकी ग्रुप बरोबरच करण्यासाठी- नाही. मला पण कधीतरी रिलॅक्स असं छान वाटतं की हा चला आपण पण सोलो जाऊन यावं, थोडंसं रेकी करायचं, रिलॅक्स व्हायचं. तुम्हाला खरं सांगू का सर, ग्रुप बरोबर असलं की काय काय वेळेस डेस्टिनेशन कुठे फोटो काढले हे सुद्धा आठवत नाही. ते कामच असतो आपण तेव्हा. पण ह्या आता लेडीज स्पेशल टूर्स मध्ये वगैरे सेफ्टीचे काही कन्सर्न का तुम्ही काही स्पेशल काळजी घेता हो हो काही इन्स्ट्रक्शन देता सगळ्यांना हो. कशा प्रकारे कुठेतरी हॉटेल हा पण एक महत्वाचा पार्ट हो. असतो. स्टे जो असतो ड्रायव्हर आपल्या ड्रायव्हर असतं आणि सेफ्टी म्हणजे आता जर आम्ही जर बरोबर असू तर हे आता जे सेल्फी आणि ह्याच्यातनं जे ऍक्सिडेंट होत आहेत ते तर होऊ शकत नाहीत. पण जेव्हा नुसतेच सोलो ट्रॅव्हलर म्हणून जाणारे असतात किंवा लेडीजचे हे असतात तर तिथं एक तो पार्ट सर त्यांना 24/7 अवेलेबल राहायचं हा. त्यांच्यासाठी म्हणजे काही असेल तरी. आणि माझं तर असतं की ऑन टूर असेल मग ते लेडीज स्पेशल असू दे, सोलो असू देत किंवा ग्रुप, माझं दिवसातनं 3 तरी फोन असतात, Follow up करायचं. मेसेजेस असतात, फॉलोअप असतं की एक त्यांना पण कम्फर्टेबल Right, वाटतं right, की हा right. मॅडम कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा काय. मेन तेच की सेफ्टी गरजेचीच असते प्रत्येकाला. आणि आपण हॉटेल्स जे चूज करतो ते ऑलरेडी आपण फिरून आलेलो असतो किंवा आपण त्यांच्याबरोबर ऑलरेडी. केलं असतं. आणि आपण तिथले जे लोकल कार वेंडर आहेत ते पण खूप वर्षानुवर्षाचे आपण प्रेफर करतो सर मोस्टली. मेजरली ह्याच्यात आपला तिथला लोकल सपोर्ट जो आहे, वेंडर्स आहेत, ते तो खूप जास्त स्ट्रॉंग महत्त्वाचा आहे. चांगले असणं लेडीज टूर्सच्या किंवा इव्हन फॅमिलीजच्या बाबतीत असू देत, लेडीज स्पेशल टूर्सच्या बाबतीत असू देत, की आपले कॉन्ट्रॅक्टिंग जे आहेत, आपलं वेंडर सिलेक्शन जे आहे ते एकदम परफेक्ट पाहिजे. सो वेंडर सिलेक्शन परफेक्ट असलं की त्यांचे सिलेक्टेड ड्रायव्हर्स त्या हम्म, टूरला हम्म. स्पेसिफिकली लेडीज असतील तर त्या टूरला त्याप्रमाणे ड्रायव्हर्स पाहिजेत. 3 स्टार 4 स्टार खालचं हॉटेल आपण करत नाही. कारण मग 4 स्टार हॉटेल आलं की त्याच्याबरोबर त्याच्या फॅसिलिटीज येतात, त्याच्या सेफ्टी सिक्युरिटीज येतात. सो लेडीज स्पेशल टूरला आय सी टू इट की मी 4 स्टार तरी हॉटेल करतीये. बरोबर आणि कॉन्ट्रॅक्टिंग रेट असेल तर आपल्याला कधी कधी 4 स्टार हॉटेल्स पण छान 3 चांगले स्टारच्या मिळतात. रेटमध्ये मिळून जातात. आणि मग जे एन्जॉयमेंट होतं ते वेगळ्या लेवलचं होतं. पण सेफ्टी इज मस्ट. सेफ्टी मस्ट. पण तुम्ही तुमच्या वेंडरला सांगता अशा वेळेला की हो, लेडीज ladies स्पेशल मध्ये आहे. आहे, हो आहे. हो. ऑफकोर्स. Okay. आता माझ्याकडे तर असे क्लायंट आहेत सर की जे फक्त मुलगी आणि आई असेच ट्रॅव्हल करणार आहेत. आणि ते पण त्यांना असे छान 5 स्टार कॅटेगरी हॉटेल की नाही आम्ही रिलॅक्स राहणार, रिलॅक्स आम्हाला खूप जास्त टूर नकोय किंवा काही नाही. पण त्यांचं स्वतःचं पण हे एकच असतं की आम्हाला ड्रायव्हर व्यवस्थित देशील. कारण की त्यांना हॉटेलपेक्षा पण ड्रायव्हर बरोबरच जास्त राहायचं असतं. Correct, फिरणं correct. वगैरे ते. ऑब्वियस आहे आपण ते- जेव्हा फिरतो तेव्हा हो, आपल्याला हो. सुद्धा ती एक मनात हे असतं आणि की काय अ, चांगला पाहिजे. लेडीज स्पेशल जेव्हा टूर्स असतात तेव्हा प्री टूर मीटिंग्स घेतो आम्ही. हो. सो प्रत्येक हॉटेलचे ऍड्रेस, फोन नंबर हे सगळे घरच्यांना सुद्धा दिले जातात. Okay. आणि काही काही डेस्टिनेशन असे जसे की बाली आहे जिथे चेन स्नॅशिंग आणि हम्म. ह्या गोष्टी वाढल्या. जास्त आहे. सो आम्ही लेडीज जेव्हा आता माझ्याकडून काही काही एकट्या लेडीज पण जातात टूरवर, तेव्हा आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देतो की हे डेस्टिनेशन असं आहे. तुम्ही एन्जॉयमेंट इज वन पार्ट, पण तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून हा. रात्री बेरात्री इकडे तिकडे फिरू फिरायचं- नका. फिरू नका. एक्झॅक्टली. या डेस्टिनेशनची माहिती इव्हन युरोप इट्स व्हेरी फ्लॅशी बट ॲट द सेम टाइम इट इज रिस्की ऑल्सो. सो ह्या गोष्टी तुम्ही पाळा. या इन्स्ट्रक्शन्स हे नॉलेज आम्ही आधीच देतो प्री टूर मीटिंग मध्ये लोकांना, जेणेकरून त्यांना आयडिया राहते. कसं होतं की काही इन्सिडेंट घडल्यानंतर काही जण म्हणतात की आम्हाला सांगितलं आयडियाच नाही. नव्हती, आम्हाला हम्म. माहितीच नव्हतं. तर या गोष्टी होत असतात. आणि बिईंग अ लेडी किंवा लेडीज ग्रुप जरी असतील तरी उगीच जास्त तुम्ही डेअरिंग करायला जाऊ नका. जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते पाळलेच गेले पाहिजेत. सेफ्टी इज ऑलवेज बेटर दॅन एनिथिंग एल्स. सो राईट राईट एनी टाइम एनी टाइम. पण तुमचा प्रेफरन्स लेडीज टूरला जास्त असतो काय तुम्हाला असं काही वुड यू प्रिफर टेकिंग अ लेडीज ग्रुप का मिक्स ग्रुप Not as such. असं काही नाहीये. असं काही जर का म्हणजे असं काही हे ठेवलं की नाही फक्त लेडीजच करायचं नाही किंवा तसं नाही मला तर म्हणायचंय नाही. की मी तर preference काय आहे ते? ग्रुप टूर्स म्हणजे मी जास्त ग्रुप टूर्स मध्ये आहे आणि कस्टमाइज टूर ज्या आहेत त्या मला जे रेफरन्स येतात म्हणजे ग्रुप टूर त्याच्यातनं पण मी जास्त मोस्टली मी ग्रुप टूर मध्ये हे करते डोमेस्टिक हे तर इंटरनॅशनल. लिक्स असतात सगळ्या हा मिक्स. फक्त असं काही ladies नाही की असतील फक्त असं पण नाही. लेडीजच असं काही Okay. नाहीये.
पण ladies कधी पण करता कधी तुम्ही. त्या फॅमिली ग्रुपच्या लेडीज पण वेगळ्या जातात आणि जेंट्स पण वेगळे Exactly. जातात. Exactly. माझ्याकडे असं आहे. मॅक्झिमम लेडीज स्पेशल्स आहेत अच्छा. आणि माझे असे क्लायंट आहेत जेंट्स क्लायंट की त्यांच्या आईला तू आहेस का टूरवर आईला हा, पाठवायचंय बहिणीला पाठवायचंय okay. तो एक बायकोला विश्वासकार पाठवायचंय. असतो सर. तू आहेस ना टूरवर मग काही प्रॉब्लेम नाही. Right, right. सो हा जो विश्वास आहे तो जेंट्सला आमच्यावर आहे एका जेंट्स क्लायंटला आमच्यावर आहे. मी फक्त जेंट्स टूर्स पण नेलेले आहेत. अरे क्या बात आहे. म्हणजे हो मी सिंगापूर मलेशियाला नेले आहेत, मी दुबई अबुधाबीला नेले आहेत. त्यांची तिकडे कॉन्फरन्स आहे आणि मग त्या कॉन्फरन्सला जोडून त्यांनी टूर पुढची प्लॅन केली आहे. असे मी 25-25 जेंट्सला एकटी घेऊन क्या बात लीड आहे. पण करून खरं सांगू का ज्यावेळेस आपण जेंट्स ग्रुप बरोबर जातो ना बऱ्याच लोकांना असं वाटतं की अगं तू जेंट्स ग्रुप बरोबर पण तिथे तुम्हाला जी ट्रीटमेंट मिळते ना ऍक्च्युली खूप रिस्पेक्ट असतो सर. म्हणजे लोकांना असं जास्त. वाटतं की तुम्ही फक्त जेंट्स बरोबर काय जायचंय किंवा काय पण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि ते Exactly. ज्यावेळेस आमच्याकडे बघतात ना त्यावेळेस ते एका कंपनीची ओनर आपल्या सोबत आपल्याला सर्व्हिस द्यायला आलेली आहे. आपली तिथे व्यवस्थित सोय करून देण्यासाठी आली. हा त्यांच्या डोक्यामध्ये पार्ट असतो ना ते तिथे खूप व्यवस्थित रिस्पेक्ट असतो. उलट काय काय ठिकाणी असं मॅम तुम्ही नका येऊ तुम्ही नाही आलात तरी चालेल तुम्ही रेस्ट करा आम्ही जाऊन येतो. Right. नाही म्हणजे Right. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी असतात की शॉपिंगसाठी आम्हाला मदत करा. हा याला त्याला असं ते जे आहे ना ते फिलिंग खूप छान असतं आणि एक आपण आता एक बँकॉक पट्ट्यासारख्या टूरला पण मी जेंट्सला घेऊन गेली आहे. क्या बात सो मी त्यांना सांगितलं की 7 नंतर मी माझ्या हॉटेलच्या रूम मध्ये तुम्ही You बघा are काय- open to do whatever you want. सकाळी 7ला भेटू. राईट राईट नाही आय थिंक आता तो लोकांचा दृष्टिकोन खूप बदललाय आता बदललेला नाही आहे. आता सगळं बदललेला आहे. राहिलेलं नाही आता. प्रोफेशनलिझम आलेला आहे. बँकॉक- आणि बँकॉक पटायाला तुम्ही बाकीचे पण डेस्टिनेशन बघा ना किती छान आहेत फॅमिली It is a family destination. It is a उगीच family काहीतरी destination. नाव हे करून उगाच बदनाम झालंय खरं ते कारण नाही नाही इट नसताना. इज ब्युटिफुल फॅमिली डेस्टिनेशन आणि जे स्वस्तात होणारं हा, सगळ्यात तुम्हाला मी छान तर होणारं. सजेस्ट करेल जर का कोणी फर्स्ट इंटरनॅशनल टूर म्हणले ना मी म्हणत असं की बँकॉक पटायाला जाऊन या तुम्हाला थोडीशी सवय होईल तुम्हाला कळेल की आपण स्वतः इंटरनॅशनल टूर कशी करायची त्याच्यानंतर तुम्ही मोठे मोठे इंटरनॅशनल टूर जायला ऍक्च्युली खूप छान डेस्टिनेशन इतके सुंदर सुंदर कॅफे आहेत ना सर तिथे बँकॉक पटायामध्ये नाही आणि थीम पार्क्स पण बँकॉक हम्म. पट्ट्याच्या अतिशय सुंदर आहेत जे फॅमिलीनी पूर्ण फॅमिली एन्जॉय करू शकते. आणि अजून स्पेशली मी सांगेन सिंगापूर सारखं जे ठिकाण आहे जिथे तुम्ही एमआरटीचा वापर करून हो स्वतः जे एक्सप्लोर करता मॅप घेऊन जे तुम्ही स्वतः एक्सप्लोर करता त्या ते वेगळा करा. एक्सपिरियन्स आहे तो actually. एक खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. मी म्हणजे मी स्वतः माझ्या मुलीला ते ग्रॅज्युएशन गिफ्ट म्हणून आम्ही दोघींनी ती टूर केलेली आहे आणि पूर्ण एमआरटीने तिला मी फिरवलंय सिंगापूर आणि ती जे एन्जॉयमेंट आहे ते ज्या मोमेंट्स आहेत त्या अनफॉर्गेटेबल आहेत. नाही सिंगापूरचं सेफ पण खूप आहे खूप सेफ आहे. खूप सेफ खूप आहे safe आहे. कम्पेअर टू एनी डेस्टिनेशन कम्पेअर टू एनी जसं डेस्टिनेशन ती एमआरटीचं म्हणली ना तसं युरोप टूरचं सर आपण बाय रेल जर का केलं ना युरोप टूर्स तर तुम्हाला इतकी सुंदर सिनरी बघायला मिळेल ना की तुम्ही जी म्हणजे इकडून एका डेस्टिनेशन वरनं दुसऱ्या डेस्टिनेशनला आपण मोस्टली टाइम वाचवण्यासाठी आपण बाय एअर जातो पण तुम्ही कधीतरी युरो रेल करून बघा युरेल तुम्हाला इतकं सुंदर दृश्य बघायला मिळेल ना की म्हणजे ते तुम्ही लाईफ मध्ये कधीच हे करू शकणार नाही बरोबर. विसरू सगळं शकणार नाही. कंट्री साइड मेजरली कंट्री साइड युरोपचं तुम्ही ट्रेन मधूनच बघता. ग्रेट 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 आता पुढील काही वर्षांसाठी काय प्लॅनिंग आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे टूर केलेले आहेत ती म्हणजे तर तिने इव्हन जेंट्स स्पेशल टूर पण केलेले आहेत अनेक ठिकाणी तर वेगळे अनुभव तुम्ही घेतलेत गेल्या काही वर्षांमध्ये तर आता फ्युचर करता आता खूप गोष्टी बदलल्या आहेत ट्रॅव्हल लोकांची करायची पद्धत बदलली आता लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत ट्रॅव्हल कंपन्यांकडनं तर तुम्ही या दृष्टीने स्वतःला अपडेट ठेवणं किंवा धंदा करायची पद्धत खूप बदलली आता तर तुम्ही काय पुढच्या काही वर्षातले आता काय प्लॅन्स आहेत किंवा काय तुमच्या आखाडे आहेत पुढे हा एक मला सांगावं असं वाटतं की जसं आता आपण आज बघतोय की म्हणजे हिस्ट्रीमध्ये कधीच झालं नाही अशी गोष्ट झालेली की दुबई सारख्या कंट्रीवरती हे झालेलं आहे बरोबर हमला झालेला आहे तर डेफिनेटली नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही ग्रुप डिपार्चर करू किंवा काही तर क्लायंटला काही गोष्टी आम्ही समजून सांगू जसं की एअर तिकीट करताना किंवा हॉटेल बुकिंग करताना की ह्या सगळ्या गोष्टी अनप्रिडिक्टेबल आहेत आपण काहीच सांगू शकत नाही तर मला असं वाटतं की ज्यावेळेस बुकिंग कन्फर्म करू त्यावेळेस एअर तिकीट करताना किंवा एअरलाईन्स बरोबर ज्यावेळेस आम्ही ग्रुप डिपार्चरचं त्यावेळेस काहीतरी टर्म्स अँड कंडिशन्स ठेवून हॉटेल बुकिंग म्हणा किंवा काही ह्या गोष्टी करणं फ्युचरमध्ये 100% आम्हाला गरजेच्या आहेत सर तो मला असं वाटतं की तो वर्क पॅटर्न थोडासा आता चेंज करणं गरजेचं आहे की प्रत्येकच वेळेस स्वस्तातलं एअर तिकीट घेऊन थोडंसं नको फ्लेक्झिबल ठेवूयात आपण तिकीट की जेणेकरून असं काही लास्ट मिनिटला काही बरोबर. प्रॉब्लेम आला
तर हॉटेलला पण आणि एअरलाईन्सला पण त्यांना थोडंफार काहीतरी फ्लेक्झिबिलिटी ठेवणं गरजेचं आहे. क्लायंटचं पण हे व्हायला नको त्याच्यामध्ये नुकसान. आणि 100% म्हणजे जे आपण बुकिंग केले त्यांना पण काहीच नको. कारण की प्रत्येकजण एकमेकांवरती डिपेंड आहे. ही चेन आहे ना सर सगळ्यांची. बरोबर. सो फ्युचरमध्ये असं काहीतरी प्लॅनिंग असणार आहे सर. राईट 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 फ्युचर मध्ये मी बघताना मला असं जाणवतंय की मोर ऑफ अ प्रायव्हेट टूर्स, मोर ऑफ वेलनेस टूर्स, मोर ऑफ मेडिटेशन टूर्स, बर याच्यावर माझा फोकस राहील. ओके गुड वेगळा सेगमेंट आहे तो. हा पण अपकमिंग सेगमेंट आहे सध्या. अपकमिंग सेगमेंट आहे. सो आणि बरेचसे खूप सुंदर सुंदर म्हणजे केरलासारखं ठिकाण घ्या. साऊथ इंडिया तर बेस्ट ऑफ रिसॉर्ट्स. तसंच मनाली साईडला आजकाल तो ट्रेंड वाढलाय. ऋषिकेशला पण आहे. ऋषिकेशला पण तो ट्रेंड वाढलाय आणि इट इज रिअली रिअली पीसफुल. आय हॅव डन सर्टन टूर्स लाईक दिस आणि तो एक्सपिरियन्स अमेझिंग आहे. क्या बात. So rather than traveling in a group or traveling in the season, if people choose the offline season, off season or the offbeat destination for the wellness, see travel ultimately तुम्ही wellness साठी करताय. बरोबर आहे. फॉर तुमच्या आनंदासाठी करताय, तुमच्या हॅपीनेस साठी करताय. सो झुंडमध्ये सीझनला सगळे इकडे चाललेत म्हणून तिकडे जाऊन तुम्ही त्या Exactly. ट्रॅफिक मध्ये अडकताय आणि तुम्ही कटकटीशिवाय आणि फ्रस्ट्रेशन शिवाय दुसरं काही घेऊन येत नाही आहात, तर त्याला उपयोग नाहीये. सो थोडं थांबा, थोडं विचार करा आणि त्या त्या ह्याने प्लॅन करा आणि आम्ही आहोत त्या कसे सजेशन्स द्यायला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही जून मध्ये केनियाला गेलात तर फेअर 24,000 मिळतं. हेच जर का तुम्ही मायग्रेशनच्या वेळेस जायचं म्हटलं तर एक तर गाड्यांची प्रचंड गर्दी गर्दी. असते आणि एअरफेअर 42. तेच 45 ते 60च्या दरम्यान असतं. सो हे थोडेसे काही थोडंसं तुम्ही आय थिंक तेवढा आता आणि client ह्याच्यासाठी mature झालंय आता. ऑफकोर्स आहे क्लायंट त्याचा त्याला- त्यांना ती त्या इनपुटची गरज आहे. गरज आहे. सो त्यांनी थोडा त्या ह्यानी आपल्या ट्रॅव्हल एजंट सोबत असोसिएट होऊन ते तसं प्लॅनिंग केलं तर दोन्हीकडे ते बेनिफिशियल राहील. नक्कीच नक्कीच नक्कीच. माझा असा विचार आहे की माझा स्पायसेसचा पण बिझनेस आहे. स्पायसेसचा हा हो बर तर स्पायसेस रिलेटेड टूर की जो लेडीजना तो खूप आवडीचा विषय असतो की शॉपिंग हा एक आवडीचा विषय जसा असतो तसं आता केरळ हा एक डेस्टिनेशन आहे की जिथं खरंच स्पायसेसचं राईट हे आहे. आणि दुसरं एक आहे की म्युझिक रिलेटेड टूर बर की जे Nice. मग त्याच्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स येतील की जे कानसेन आहेत जे तानसेन आहेत त्या लोकांना मी घेऊन जाऊन तिथल्या काही आता ग्वाल्हेर घराणं आहे ग्वाल्हेरचे काही कोलकात्याला चांगले म्युझिक Right, प्रोग्राम्स right, होत असतात right. तर तिथल्या तो एक वेगळा आनंद मला द्यायचा आहे की तिथं तुम्ही भले 5 मिनिट ऐका भले 10 मिनिट ऐका पण म्युझिक तिकडचं कल्चर किंवा Correct. तिकडचं काय त्यांची घराणी आहेत किंवा काय त्यांचं संगीत आहे कल्चर काय आहे तिथलं? कल्चर काय ते मला कुठेतरी दाखवायचं आहे. क्या आणि बात. तिसरी गोष्ट अशी होती की म्हणजे ह्या 2 गोष्टी तर आहेतच आणि एक सिनियर सिटीजनसाठी मला असं हे करायचं आहे की गेलं की तिथं त्यांचा काय म्हणतात मेडिटेशन, योगा आणि मग तिथले काही टेम्पल्स आहे की आता माझं बघितलंत ना तर लक्ष्मी नरसिंह आमचं कुलदैवत आहे. आता मध्ये मी आता हैदराबादला जाऊन आले 2-3 आंध्रामध्ये लक्ष्मी नरसिंहाचे टेम्पल्स खूप आहेत की बर. जी की वेगळी आहेत आणि त्या त्या टेम्पल रिलेटेड मला ते Okay, टूर okay, करायचे की okay. त्यांना Nice. त्या वेगळ्या देवस्थानाचं काहीतरी महत्त्व हम्म. कळलं पाहिजे. आपण साऊथ टेम्पल करतो हे सगळे करतो पण असे टेम्पल्स जे आहेत की लक्ष्मी नरसिंह हे फार कमी जणांना माहिती आहे किंवा फार कमी जणांना जातात त्याचं तिथे. Exactly, जाता येईल exactly. तर ते मला कुठेतरी दाखवायचे. ग्रेट 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 आपण मगाशी बोललो आपले चॅलेंजेस काय येतात फील्डमध्ये वगैरे वगैरे. आय थिंक एक महत्वाचं चॅलेंज असं आहे की जे पुरुष प्रधान आपण जे अगदी पहिले बोललो इंडस्ट्री होती किंवा जनरली बऱ्याच घरांमध्ये असं आहे की पुरुष डिसिजन घेतात की हा ट्रॅव्हल एजंट हा टूर ऑपरेटर निवडू वगैरे. तर अशा ह्या थोड्या स्क्यूड सिच्युएशनमध्ये ॲज अ महिला म्हणून स्वतःचा एक ब्रँड एस्टॅब्लिश करणं किंवा स्वतःची क्रेडिबिलिटी
डिमांड करतात की नाही आपण हिच्याकडे जाऊ, म्हणजे ते पुरुषांनी म्हणलं की नाही आपण हिच्याकडे जाऊ. तर हे करताना तुम्हाला म्हणजे तुम्ही कशा प्रकारे केलं असं काय तुम्हाला वाटतं? अनुभव काय? नाही, मला असं वाटतं की टुरिझम इंडस्ट्री ही इतकी मोठी आहे ओके. आणि कुठेतरी हा एक माइंडसेट आहे की टुरिझम किंवा ट्रॅव्हल कंपनी ही पुरुषांचीच आहे किंवा एक जेंट्स म्हणून त्यांच्याकडे जास्त माइंडसेट जास्त असतो. तर या इंडस्ट्रीमध्ये आपली कंपनी किंवा आपण क्रेडिबिलिटी जी ठेवायची आहे ती आपोआप राहतेच. पण जेव्हा मला असं वाटतं की एखादा स्वार्थ भावना, द्वेष भावना, दुस्वास, एखाद्याचं चांगलं झालेलं न बघवणं आणि दुसऱ्याचं ओढून घेणं, हे जे प्रकार येतात ना, जेव्हा हा पुरुष हम्म. ह्याच्यामध्ये शिरतो, तेव्हा तो आपल्याला त्रास द्यायला लागतो. आणि ह्याचे मी एक्सपिरियन्स घेतलेले आहेत बर. प्रकार. कुठेतरी माझी क्रेडिबिलिटी तीच राहिली आहे. मी तीच राहिली कारण मला माहिती मी प्रामाणिक आहे. करेक्ट. पण कुठेतरी हा माइंडसेट चेंज व्हायला पाहिजे की डॉमिनेटिंग एका लेडी बरोबर तुम्ही बोलताना डॉमिनेटिंग नाही झालं पाहिजे. करेक्ट करेक्ट करेक्ट. जे मला वाटतं पण ह्या सगळ्या ह्याच्यात युअर नॉलेज प्लेज अ वाईटल एक्झॅक्टली. इफ यू आर नॉलेजेबल इनफ हे अबाउट मी युअर क्लायंट बद्दलचं नाही माझं हे जास्त बरं, बरं, त्याच्याबरोबर. बरं. आपल्या टुरिझम इंडस्ट्री मधलं मला हे जास्त अच्छा. हे हा, तो करायचं. हे थोडासा बघ, एक तो सांगू का, हा बिझनेस आहे आपला आणि असं नाहीये की आपण आपले क्लायंट आपण किती जरी बेस्ट सर्व्हिस दिली ना तरी क्लायंट जाऊन येतातच. असं मी म्हणत नाही, माझा क्लायंट विनाकडे पण जाऊ शकतो. येतच नाहीये क्लायंट येणारच नाही अगं कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन आहे, लोक competition बोलणार. आहे. फक्त आपण आणि आपल्याला एक- कसं प्रूव्ह करू शकतो मार्केटमध्ये आपल्या नॉलेजनी Exactly. किंवा आपल्या आपल्या knowledge सर्व्हिसनी. आणि आपली कन्सिस्टन्सी ऑन दिस ते खूप गरजेचं आहे या शेवटी गोष्टीमध्ये. शेवटी तुम्हाला तुमच्या क्लायंट समोर क्रेडिबिलिटी Exactly. निर्माण करायची आहे, हा, नाही, तुमच्या ते तर वेंडर आहे. समोर पण करायची आहे. एक्झॅक्टली. कारण तुमचे वेंडर तेवढेच महत्वाचे ती आहेत तुम्हाला. ऑलरेडी आहे. करेक्ट. पण जेव्हा तुम्ही आपल्या एवढ्या सगळ्या आता टुरिझम इंडस्ट्री अशी आहे की गल्लोगल्ली तुम्हाला ट्रॅव्हल कंपन्या झालेल्या दिसतात. कोरोना नंतर तर खूपच जास्त. Exactly. तर त्या गोष्टीमध्ये थोडासा कुठेतरी आपण आपला भान ठेवलं पाहिजे असं मला कुठेतरी असं वाटतं की कॉम्पिटिशन आहे, कम्पॅरिझन आहे, पण ते स्वतःमध्ये करा. हे बघ, मी एक दुसऱ्यांच्या सांगू मध्ये का, नका आपण करू. दुसऱ्यांचं विचार किंवा दुसऱ्यांचं हे आपण नाही रोखू शकत. नाही, आपण ते आपल्या आहे. स्वतःला प्रूव्ह कसं करू शकतो आणि आपण आपल्या ह्याच्यानी दुसऱ्यांना दाखवून आपण द्यायचं की आम्ही आपलं नाही, किती नाही, गरज योग्य आहे, नाही आहोत. राहत, गरज आपण नाही राहत. आपण आपले जे बाउंड्रीज आपण स्वतःला टाकून घेतो ना की, आणि आपण कायद्यात राहून कामं करायची, सगळ्या गोष्टी बरोबर. आपण कायद्यात करायचं की जेणेकरून समोरच्याला बोलायला वगैरे येते आपण चान्सच नाही द्यायचा. आता मला एक आपल्या ट्रॅव्हल इंडस्ट्री मधलेच एक जण आहे, तुला माहितीये का तुझे क्लायंट माझ्याकडे आले. म्हणलं ठीक आहे, ठीक आहे ना, आलेत ते, उद्या तुझे पण क्लायंट माझ्याकडे येऊ शकतात. का हा नाही? बिझनेस आहे ओपन आणि वर्ल्ड खेळ आहे हा. ठीक Open आहे, world आता आहे. घे तू, आले एक्सपिरियन्स सर्व्हिस तू दिली की परत येतील ते मे बी. पॉझिटिव्हली घ्यायचं, ठीक आहे आले त्यावेळेस नाही, नाही I think येतील. ती म्हणली एवढा त्याप्रमाणे- मोठा आहे. नाही, ती म्हणली त्याप्रमाणे तुमचं एक्सपर्टीज, तुमचं नॉलेज एक्झॅक्टली ते ह्याने आपण तुम्ही टिकवून differentiate एवढं- होऊ शकता. स्टॅबिलिटी स्पीच लाउडर. हा. Exactly. तो ते नाही, कुणाला काही तो कुठे तर जाऊन आहेच prove आहे. करायची गरज गरज नाही. नाही ते पडत. तर आहेच आणि आहे. जग एवढं मोठं आहे, आज Correct. एक क्लायंट दुसरीकडे गेला म्हणून तुमचा नाही ते होत. तर दुकान काहीच बंद नाही प्रश्न पडणार. नाहीये, तो काहीच प्रश्न नाहीये. पण तुम्हाला हॅपन इन एनी फील्ड. अनेक प्रकारचे लोक भेटतात सध्या. ते फक्त ते tourism त्यामुळे- मध्ये नाही, 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 MNC नाही, सगळीकडे कंपन्यांमध्ये. आहे, सगळीकडे आहे. वेगवेगळे- ते कुठेही होऊ शकतं. अनेक प्रकारचे लोक. त्याला पण हे कुठेतरी अगं आपण कधीतरी एखाद्या वेळेस रिक्षाने प्रवास कर ना, कुठं जायचं असेल, रिक्षावाला काय मॅडम 5 मिनिटं वाट, अरे हो ठीक आहे ना बाबा, माझी लिफ्ट वरनं खाली येईपर्यंत वेळ लागला. तो पण आहे, मग आज खूप छोट्या छोट्या गोष्टी नाही म्हणजे मला माझा आपण- एक हा. त्याच्यात- नाही, मान्य आहे, तुमचा पॉईंट अगदी व्हॅलिड आहे. ते मला हे अनुभव तुम्हाला आले आलेत, त्यामुळे आलेत, त्यातनच आलेले म्हणजे इगो पर्यंत आलेत माणसं माझ्या. राईट. तुम्ही बापरे. इगोइस्टिक आहात असा जोर जोरात फोन करून माणसं बोलणारी आहेत आज. नाही, ते तसं बरं, ते ऍज अ महिला नसेल, ते कोणाशी तसंच बोलत असतील. यू डोंट नो, म्हणजे असंही असतं नेचर काही असू लोक शकतं. मी तेच nature म्हणलं ना की असं. आपण हा, समोरच्याला nature नाही चेंज करू शकत असतो त्याचे खूप वेळा. विचार म्हण किंवा काय. पण थोडासा कंट्रोल पाहिजे. कारण आपण आपल्यामध्ये आहोत ना. मी तुमच्या मध्ये जाते का नाही जाते. मग तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. मग आपण आपल्या कामातच प्रूव्ह करून दाखवायचं. राहतो. आपण वेगळं आहोत हे. राईट. एक्झॅक्टली तसंच आहे, तसंच चालू आहे. मी शांत असते, बस बस मी बस, बस. काहीही करत नाही. शेवटी खोट्याचा आवाज मोठा असतो, त्यामुळे शांत असणंच हा त्याच्यातला पार्ट असतो. आपण ऍज अ ट्रॅव्हल एजंट डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर हा, ठेवलं तसंच. जायचं. काय? वावरावंच लागतं तसं, त्यामुळे
आपोआपच आपसूक होतं तोंडात ते. साखर नसली आणि मूग असले तरी चालतात पण डोक्यावर बर्फ बर्फ पाहिजे पाहिजे खरंच आहे. Right, खरी right. गोष्ट. राधा तुम्ही पूर्ण बर्फातच उभं पाहिजे. नक्कीच 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 आजची चर्चा तुम्ही बघितली खूप मस्त आणि छान झाली. या सगळ्यांनी किती कष्ट घेऊन ते एका लेवलला आता पोचलेले, स्वतः एक छान त्यांनी स्थान निर्माण केलं या पर्यटन क्षेत्रामध्ये. लेडीज ओनली ट्रिप्स असो, नॉर्मल ट्रिप्स असो, टूर लीड करून जाणारे पण या सगळ्या महिला आहेत. आणि मला वाटतं या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं यांनी जो आपल्याला त्यांचा प्रवास उलगडून सांगितलाय तो सगळ्यांना खूप प्रेरणादायी असेल. आणि ज्या कोणी आत्ता मुली किंवा महिला या क्षेत्रात येऊ पाहत आहेत त्यांनी यांच्याकडे शिकावं, यांना भेटावं. मला वाटतं हे या तिघी तुम्हाला खूप छान गाईड करतील. तुम्हाला एपिसोड कसा वाटला नक्की सांगा, कॉमेंट्समध्ये आम्हाला कळवा. तुम्हाला काय यांच्याकडनं काही वेगळी माहिती असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला यांच्याशी कनेक्ट करून देऊ. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.